आजचे सेवानिवृत्त होणारे पुढील कर्मचारी ज्यांचा आपण गौरव करणार आहोत त्या व्यक्तीला कोणत्याही विशेष परिचयाची आवश्यकता नाही. आपल्या कॉलनी परिसरात आणि परळी औष्णिक विद्युत केंद्रात बिनधास्त स्वभाव, निर्भीड वृत्ती, स्पष्टोक्तेपणा आणि कायम हसतमुख चेहरा यामुळे सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे व्यक्तिमत्व म्हणजे श्री सखाराम संभाजी घुगेसाहेब. घुगेसाहेब यांचा जन्म केज तालुक्यातील होळ या गावी झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण केंद्रीय प्राथमिक शाळा होळ व माध्यमिक शिक्षण होळेश्वर विद्यालय होळ येथून पूर्ण केले. त्यानंतर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीड येथून सन 1986 मध्ये इलेक्ट्रिशियन विषयाचे शिक्षण पूर्ण केले. ज्ञानाची ओढ कायम जपत त्यांनी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई येथून 11वी व 12वीचे शिक्षणही पूर्ण केले. सन 1989 ते 90 मध्ये परळी औष्णिक विद्युत केंद्रात अप्रेंटिसशिप पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यातील सुवर्णक्षण उजाडला आणि महानिर्मिती परिवारात अर्धकुशल कारागीर म्हणून त्यांची नियुक्ती झाली. प्रारंभी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील इलेक्ट्रिकल मेंटेनन्स विभागात त्यांनी 7 वर्ष 210 मेगावॅट व 500 मेगावॅट संचांवर अत्यंत निष्ठेने सेवा बजावली. सन 2008 मध्ये त्यांची बदली परळी औष्णिक विद्युत केंद्रात झाली. येथे इलेक्ट्रिकल मेंटेनन्स ऑपरेशन संच क्रमांक 6 व 7 तसेच VFD, ACW 6.6 यांसारख्या अतिसंवेदनशील आणि महत्त्वपूर्ण विभागात त्यांनी अत्यंत जबाबदारीने कार्य केले. सन 2022 मध्ये त्यांचा प्रामाणिक सेवेला योग्य दाद मिळाली आणि त्यांची प्रभारक श्रेणी 2 या पदावर पदोन्नती झाली. घुगेसाहेबांनी केवळ काम केले नाही तर कामामध्ये नाविन्यही आणले. क्वालिटी सर्कलच्या माध्यमातून चंद्रपूर येथे पारंपरिक ट्यूबच्या जागी मर्क्युरी ट्यूब लाईट्सचा वापर करून महानिर्मितीचा मोठा आर्थिक लाभ करून दिला. संच क्रमांक 7 वरील स्टेनरमध्ये वादळामुळे अडकलेला कचरा काढून गंभीर आपत्कालीन परिस्थिती यशस्वीपणे हाताळल्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांना विशेष शाबासकीही मिळाली. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वात मोठा गुण म्हणजे सुरक्षितता प्रथम. कोणतेही काम करताना सुरक्षा उपकरणांचा काटेकोर वापर करण्याबाबत ते स्वतःही जागरूक राहिले आणि सहकाऱ्यांनाही त्यांनी प्रेरित ठेवले. याच शिस्तीमुळे तब्बल 34 वर्षांची प्रदीर्घ सेवा त्यांनी एकाही अपघाताशिवाय पूर्ण केली. घुगेसाहेबांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल सांगायचे झाले तर त्यांचे आईवडील शेती व्यवसायाशी निगडीत होते. 13 मे 1989 रोजी सौ राधा घुगे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. राधा मॅडम यांनी 10वीपर्यंत शिक्षण घेतले असून महानिर्मितीच्या या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी प्रत्येक सुखदुःखात घुगेसाहेबांना खंबीर साथ दिली. यशस्वी पुरुषामागे एका सक्षम स्त्रीचे योगदान असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे दाम्पत्य. या दाम्पत्याला 2 सुशिक्षित आणि यशस्वी पुत्र लाभले. मोठे चिरंजीव सचिन यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून छत्रपती संभाजीनगर येथे डिझाईन इंजिनियर म्हणून मोठ्या कंपनीमध्ये कार्यरत आहे. तो विवाहित असून त्यांची पत्नी अंजली यांनी कॅट सेंटर छत्रपती संभाजीनगर येथे चालवतात. त्यांना श्रेयस आणि श्रीषा ही गोड मुले आहेत. धाकटे चिरंजीव अक्षय यांनीही अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून पुणे येथील नामांकित ॲसेंचर या कंपनीमध्ये कार्यरत आहे. त्यांची पत्नी सौ प्रगती यांनी MS जोशी महाविद्यालय पुणे येथे कार्यरत असून आद्या नावाची गोड मुलगी आहे. सेवेच्या धावपिळीतही घुगेसाहेबांनी कुटुंबासाठी वेळ दिला. आज नातवंडांसोबत खेळताना ते स्वतःही पुन्हा बालपणात जगताना दिसतात. धार्मिक प्रवृत्ती असलेल्या या दाम्पत्याने देशातील अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या असून सेवानिवृत्तीनंतर आपल्या मूळ गावी होळ येथे शेती, सामाजिक कार्य आणि धार्मिक उपक्रमांमध्ये सक्रिय राहण्याचा त्यांचा मानस आहे. आज महानिर्मितीमध्ये 34 वर्षांचे अविस्मरणीय, प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ आणि अपघातमुक्त कारकीर्द पूर्ण करून श्री सखाराम संभाजी घुगे आपल्यातून सेवानिवृत्त होत आहे. त्यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी प्रवीण विनायकराव ठाकरे, कार्यकारी अभियंता इलेक्ट्रिकल मेंटेनन्स 1.
आज मी सखाराम घुगे यांना त्यांच्या निरंतर 34 वर्ष दिलेल्या महानिर्मितीच्या सेवेबद्दल खूप खूप धन्यवाद मानतो त्यांचे आणि त्यांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. नमस्कार, मी सौराधा सखाराम घुगे. माझे पती त्यांनी 34 वर्ष उष्ण केंद्रात सेवा केलेली आहे. ते आता 30 जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी त्यांची सेवा ही अतिशय प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि जबाबदारीने पार पाडलेली आहे. त्यांनी त्यांच्या कामाला नेहमी आपलं कर्तव्य समजून पूर्ण समर्पणाने सेवा दिली आहे. त्यांच्या या सेवा कार्यात त्यांना सहकार्य करणाऱ्या वरिष्ठ अधिकारी, सहकारी आणि कर्मचारी यांचे मी मनपूर्वक आभार मानते, कारण त्यांच्या सहकार्यामुळेच सेवा काळ हा यशस्वीरित्या व समाधानकारक पार पडला आहे. त्यांनी सेवेबरोबरच आपल्या कुटुंबाकडे हे चांगलं लक्ष दिलेलं आहे. त्यांनी त्यांच्या कुटुंबासाठी शिक्षण असो की आरोग्य अतिशय कोणताही निष्काळजीपणा केलेला नाही. त्यांच्या या कष्टामुळेच त्यांची मुलं आज स्वावलंबी व स्वाभिमानी बनली आहेत. ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे. सेवानिवृत्ती हा शेवट नसून हा नवीन प्रवासाचा आरंभ आहे. या प्रवासात आम्हाला खूप सारं काही शिकायला मिळालं. खूप साऱ्या मैत्रिणी भेटल्या, अनुभवाची अमूल्य शिदोरी मिळाली. यापुढील आयुष्य हे त्यांना आनंदी, आरोग्यदायी आणि समाधानकारक जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. आदरणीय उपस्थित मान्यवर, अधिकारी, सहकारी मित्र आणि माझ्या प्रिय वडिलांना नमस्कार. मी सचिन सखाराम घुगे, वडिलांचा थोरला मुलगा. मी मेकॅनिकल डिझाईन इंजिनियर म्हणून हेप्टिक इंडस्ट्रीमध्ये जवळपास 6 वर्ष झालं कार्यरत आहे आणि त्यासोबत मी कॅरेचे क्लासेससुद्धा घेतो. आजचा दिवस आमच्या कुटुंबासाठी अत्यंत अभिमानाचा आणि भावनिक आहे. माझे वडील श्री सखाराम संभाजी घुगे यांनी 33 वर्ष परळी थर्मल पॉवर स्टेशन येथे प्रामाणिकपणे आणि निष्ठेने सेवा बजावली. हा प्रवास केवळ नोकरीचा नव्हता, तर कर्तव्य, मेहनत आणि समर्पणाचा होता. बाबांनी आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी खूप कष्ट घेतले. त्यांनी आम्हाला केवळ शिक्षणच दिले नाही, तर प्रामाणिकपणा, शिस्त आणि मेहनतीचे महत्त्वही शिकवले. त्यांच्या त्यागामुळे आणि कष्टामुळेच आम्ही आज आत्मविश्वासाने उभे आहोत. बाबा, तुमचा मुलगा म्हणून मला तुमचा खूप अभिमान वाटतो. तुमचे संपूर्ण आयुष्य आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. आज तुम्ही नोकरीतून निवृत्त होत आहात, पण तुमचे अनुभव, संस्कार आणि मार्गदर्शन आमच्यासोबत कायम राहतील. निवृत्ती म्हणजे प्रवासाचा शेवट नाही, तर आयुष्याच्या नव्या आणि सुंदर अध्यायाची सुरुवात आहे. तुमचे पुढील आयुष्य आनंदी, निरोगी आणि सुखसमृद्धीने भरलेले जावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शेवटी तुमच्या 33 वर्षाच्या गौरवशाली सेवेसाठी मनपूर्वक धन्यवाद आणि तुम्हाला वाढदिवसाच्याही खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आजचा दिवस आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी खूप आनंदाचा, अभिमानाचा आणि तितकाच भावनिक क्षण आहे. पप्पाचा 34 वर्षाचा सेवा काळ पूर्ण होत आहे. पप्पांनी त्यांच्या संपूर्ण सेवा काळात अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि पूर्ण कर्तव्य भावनेने काम केले आहे. नोकरीत किती जबाबदाऱ्या असल्या तरी त्यांनी कुटुंबाची जबाबदारी तितक्याच ताकदीने आणि प्रेमाने सांभाळली. मी आणि भैयाच्या आयुष्यात जे काही आहोत त्यामागे पप्पांचे अपार कष्ट, त्याग आणि त्यांनी दिलेले उत्तम संस्कार आहेत. आमच्या शिक्षणात किंवा इतर कोणत्याही गोष्टीत त्यांनी कधीच काही कमी पडू दिलं नाही. स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून त्यांनी नेहमी आमच्या स्वप्नांना आणि गरजांना प्राधान्य दिले. लहानपणी आम्हाला पप्पांची खूप भीती वाटायची. त्यांचा एक वेगळाच धाक होता. पण आता समजतं की त्यांची ती शिस्त, तो धाक आणि योग्य गोष्टींसाठी असलेला त्यांचा आग्रह, यामुळेच आज आम्ही आयुष्यात योग्य मार्गावर चालायला शिकलो. या सगळ्या प्रवासात मम्मीचं योगदानही तितकंच महत्त्वाचं आहे आणि मोलाचं आहे. पप्पांच्या नोकरीच्या प्रवासातील प्रत्येक चढ उतारात आई खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे.
त्यामुळेच आजचा हा जो सन्मान जितका पप्पांचा आहे तितकाच मम्मीचाही आहे. आता आयुष्याच्या एक सुवर्णकाळ संपून एक नव्या आणि आनंदी टप्प्याची सुरुवात होत आहे. पप्पा, तुम्ही इतकी वर्ष आमच्यासाठी अहोरात्र कष्ट केले आहेत. आता ती जबाबदारी आमची आहे. तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या, मनसोक्त फिरा, देवदर्शन करा, नवीन ठिकाणं पहा आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षण आनंदाने जगा. पप्पा, आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे. तुम्हाला पुढील निरोगी, दीर्घ आणि आनंदी आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा आणि वाढदिवसाच्या पण खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी सखाराम संभाजी घुगे 6 जून 1992 रोजी चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्रामध्ये जॉईन झालो. 17 वर्षे चंद्रपूरला सेवा केली. तसेच 17 वर्षे परळीला सेवा करत आहो. तर चंद्रपूरलाही लोक चांगले भेटले, तिथेही खूप काही शिकायला भेटलं. साहेब लोक चांगले होते, मित्र वगैरे चांगले होते आणि थोडीशी खरोच न येता किंवा कसला अपघात न होता चांगल्या पद्धतीने सेवा झाली. सगळे साहेब लोकांचंही खूप योगदान भेटलं. ठीक आहे, सर्वांचे धन्यवाद.